समाजवादी पक्षाने आता ठाकरेंचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या ट्विटकडे बोट दाखवले। कट्टर हिंदुत्ववाद ही ठाकरे गटाची भूमिका असेल तर त्यांनी ती स्पष्ट करावी अशी ही मागणी करण्यात आली आहे। बाबरी मशीद पाडल्याच्या समर्थनार्थ मिलिंद नार्वेकरांनी एक ट्विट केलं होतं, ज्यांनी केलं त्यांचा मला अभिमान, वंदनीय शिवसेना प्रमुख असं ट्विट मिलिंद नार्वेकर यांनी केलेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर आता सपाने ही मागणी केलेली आहे। कट्टर हिंदुत्ववाद हीच ठाकरे गटाची भूमिका आहे का हे त्यांनी स्पष्ट करावं अशी मागणी करण्यात आली। वेदांत नेब आपल्या सोबत आहेत अधिक माहिती द्यायला। वेदांत, अश्विन, ज्या प्रकारे आपण बघितलं काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवकांची उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक घेतली होती आणि त्यामध्ये हिंदुत्ववाद हा मुद्दा जो आहे तो प्रखरतेनं लोकांपर्यंत पोहोचवावा अशा प्रकारची भूमिका त्यांनी त्या बैठकीत माजी नगरसेवकांसमोर मांडली होती। आणि त्यानंतर 6 डिसेंबरला काल मिलिंद नार्वेकर यांनी तशा प्रकारची पोस्ट केली होती। ती त्यामध्ये बाबरी मस्जिद पाडल्याच्या समर्थनार्थ ती पोस्ट होती आणि हे ज्यांनी केलं त्याचा मला अभिमान आहे, वंदनीय शिवसेना प्रमुख आणि त्यासोबतच बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो सुद्धा त्या ट्विटमध्ये होते। आणि यालाच बोट दाखवत समाजवादी पक्षाच्या दोन्ही आमदारांनी सांगितलंय की जर अशा प्रकारे कट्टर हिंदुत्ववाद ही जर भूमिका ठाकरेंची असेल त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडतोय, कारण याचा परिणाम आमच्या मतदारांवर होतोय आणि महाविकास आघाडीतील इतर 2 पक्ष यांना सुद्धा हा कट्टर हिंदुत्ववाद मान्य आहे का हे स्पष्ट करावं, शिवाय उद्धव ठाकरेंनी आपली जी भूमिका आहे ती मांडावी। ठीक आहे वेदांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।